नमस्कार मंडळी, मेष ते मीन या 12 राशींचे साप्ताहिक राशी भविष्य दिनांक 30 डिसेंबर 2024 ते दिनांक 5 जानेवारी 2025। सर्वप्रथम येणाऱ्या 2025 ह्या वर्षासाठी तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून शुभेच्छा। आमच्या यूट्यूब चॅनेलवर तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे व येणारे वर्ष हे तुम्हाला सगळ्यांना आनंददायक, उल्हासदायक, आरोग्यसंपन्नता आणि आर्थिक स्वातंत्र्य देणारे जावो या सदिच्छा देतो आणि व्हिडिओला सुरुवात करतो। मेष राशी हा आठवडा मेष राशीच्या जातकांना सुखद बातमी व अपेक्षित यश घेऊन येण्याची संभावना आहे। आपणास नेमून देण्यात आलेली कामे पूर्ण करण्यात आपण यशस्वी व्हाल। कार्यक्षेत्री आपण वरिष्ठांचे व कनिष्ठांचे सहकार्य मिळाल्याने उत्तम कामगिरी करू शकाल। पैसा मात्र विचारपूर्वक खर्च करणे आवश्यक आहे, अन्यथा आपले आर्थिक गणित कोलमडू शकते। आपणास खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करावा लागेल, जेणेकरून आपल्याकडे पर्यायी व्यवस्था होऊ शकेल। या आठवड्यात आपली प्रकृती उत्तम राहणार असली तरी ऋतुजन्य विकारांचा त्रास होणार नाही याची योग्य ती काळजी घ्या। विशेषतः कुटुंबियांच्या सहवासात वेळ घालवण्याची संधी मिळेल, त्यामुळे घरात आनंदाचे वातावरण राहील। दाम्पत्य जीवन सुखद होईल। या आठवड्यात आर्थिक नियोजन करण्याचा व प्रकृती उत्तम राहण्यासाठी उपाय करण्याचा व कुटुंबियांसह वेळ घालवण्यासाठी वेळ काढण्याची आपल्याला गरज आहे। वृषभ राशीच्या जातकांसाठी हा आठवडा सामान्यतः उन्नतीदायक होण्याची संभावना आहे। आपल्या व्यवसायाशी संबंधित लोकांना गुंतवणुकीतून अचानकपणे पैसे मिळू शकतात। तसेच आपण पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून सुद्धा लाभ ह्या आठवड्यात होऊ शकतो। असे असले तरी कोणत्याही व्यवसायात किंवा योजनेत आर्थिक गुंतवणूक करण्यापूर्वी एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीचा किंवा हितचिंतकांचा सल्ला जरूर घ्यावा। आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे। आपला आहार व व्यायाम ह्यावर लक्ष केंद्रित करावे। जर प्रकृतीविषयक काही समस्या असली तर वैद्यकीय सल्ला घेण्याची गरज भासू शकते। विवाह इच्छुकांना विवाहासाठी हा आठवडा अनुकूल आहे। प्रेमसंबंध प्रगल्भ होऊ शकतात। वैवाहिक जोडीदारासह जवळचा किंवा दूरवरचा प्रवास संभवतो। आठवड्याच्या उत्तरार्धात परदेशात कारकीर्द किंवा व्यवसाय करण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्यांना उत्तम यश मिळेल। त्यांच्या मार्गात येणारे अडथळे ह्या आठवड्यात दूर होतील। धार्मिक व सामाजिक कार्यात सहभागी होण्याची संधी देखील तुम्हाला या आठवड्यात मिळेल। समाजात प्रतिष्ठा उंचावेल। या आठवड्यात नवीन कामात आपला वेळ व मेहनत करण्याचा यशस्वीपणे प्रयत्न कराल। प्रकृतीकडे लक्ष देण्यास सुद्धा सक्रिय राहावे। मिथुन राशी हा आठवडा मिथुन राशीच्या जातकांसाठी व्यस्ततेचा व आव्हानांचा असेल। कामातील जबाबदारी वाढल्याने मानसिक तणाव निर्माण होऊ शकतो। आपणास धीराने व संयमाने कामाचा निपटारा करावा लागेल। त्याचबरोबर ज्या व्यक्ती आपले लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यापासून दूर राहिलेले बरे। व्यावसायिकांना आठवड्याच्या उत्तरार्धात लाभ होईल। अपेक्षित लाभ झाल्यामुळे आनंदाचे वातावरण असेल। व्यापारानिमित्त केलेले प्रवास फलद्रूप होतील। प्रेमसंबंध दृढ होतील। प्रेमिकेच्या सहवासात सुखद क्षण घालवण्याची संधी मिथुन राशीच्या जातकांना या आठवड्यात मिळणार आहे। एकमेकांच्या सहवासात सुखद क्षण घालवल्याने दोघेही आनंदित होतील। वैवाहिक जीवनसुद्धा सुखद होईल। आर्थिक बाबतीत हळूहळू झाली तरी प्रगती नक्की होईल। आपणास आपल्या आर्थिक बाबींवर नियंत्रण ठेवावे लागेल। आपण जर आर्थिक नियोजन करून संयमित राहाल तर यशस्वी व्हाल। प्रकृती सामान्य राहील, मात्र प्रकृतीकडे लक्ष दिलेले बरे। या आठवड्यात धीराने, संयमाने व सकारात्मक दृष्टिकोनाने आपण आपली कामे यशस्वी पूर्ण करू शकाल। व्यावसायिक व प्रणयी जीवनातील उन्नतीसाठी वेळेचा सदुपयोग करा। तंदुरुस्त राहण्यासाठी आपल्या शरीराची योग्य ती काळजी घ्या। समस्यांचे निराकरण वेळेवर करा। कर्क राशीच्या जातकांसाठी या आठवड्यात काही समस्यांचा, विशेषतः कुटुंबाशी संबंधित समस्यांचा सामना तुम्हाला करावा लागू शकतो। जमीन, घर ह्यांच्याशी संबंधित वाद निर्माण होऊ शकतात। त्यामुळे आपणास धीर ठेवण्यास व भावनाशील होण्यापासून परावृत्त होण्यास प्रोत्साहित करण्यात येत आहे। कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी विचार करून घ्यावा। रोजगाराच्या शोधात असणाऱ्यांना थोडा दिलासा मिळेल। नोकरी करणाऱ्या व्यक्ती ह्या आठवड्यात थोडी विश्रांती घेऊ शकतात। प्रणयी जीवन दृढ करण्यासाठी आपणास प्रेमिकेची भावना व तिची
गरज समजून घ्यावी लागेल. वैवाहिक जोडीदाराच्या प्रकृतीमुळे आपण काहीसे चिंतित होऊ शकता, तेव्हा त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करावा. आठवड्याच्या उत्तरार्धात कर्क राशीच्या जातकांनी आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. ऋतूजन्य विकार किंवा जुनाट आजार उफाळून येण्याची संभावना आहे. अशावेळी आहार व व्यायाम, विश्रांती ह्याकडे विशेष लक्ष देण्याचा सल्ला या आठवड्यात ज्योतिषी म्हणून मी तुम्हाला देत आहे. तंदुरुस्त राहिल्याने शारीरिक व मानसिक समृद्धी मिळवण्यात आपण यशस्वी व्हाल. आपण आपले लक्ष प्राप्त करण्यात देखील यशस्वी व्हाल. सिंह राशीच्या जातकांसाठी हा आठवडा मानसिक व आर्थिकदृष्ट्या अत्यंत शुभफलदायी असा असणार आहे. आपल्या प्रतीक्षेचे फळ आपणास या आठवड्यात मिळणार आहे. एखाद्या मोठ्या प्रकल्पात सहभागी होण्याचा मार्ग मिळणार आहे. आपणास एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीची मदत मिळेल, जी आपली स्थगित झालेली कामे पूर्ण करण्यास सहाय्यक होईल. त्यामुळे आपणास मोठा दिलासा मिळेल. कार्यक्षेत्री आपली प्रशंसा होईल. वरिष्ठ आपल्यावर एखादी मोठी जबाबदारी सोपवू शकतात. आपल्या कारकिर्दीसाठी ती जबाबदारी फायद्याची असेल. प्रेमसंबंध दृढ होतील. प्रेमिकेशी आपला समन्वय उत्तम असेल. या आठवड्याच्या उत्तरार्धात एखाद्या धार्मिक ठिकाणी प्रवासात जाण्याची संधी मिळू शकते, जी आपल्याला आत्मिक व मानसिक विकासासाठी महत्त्वपूर्ण असेल. हा आठवडा आपल्यासाठी अत्यंत फलदायी व यशदायी होणार असून आपणास आपल्या कार्यक्षेत्री, प्रणयी जीवनात व आर्थिक स्थितीत प्रगतीचा अनुभव घेण्याची संधी मिळेल. या सर्वांपासून अत्यंत सुखी व उत्साहित झाल्याची जाणीव आपणास होण्याची संभावना आहे. मिळालेल्या संधीचा लाभ घेण्यासाठी सिंह राशीच्या जातकांनी या आठवड्यात स्वतःला सक्रिय करणे आवश्यक आहे. सर्व आव्हानांचा सामना करण्यास तुम्ही तयार राहा. कन्या राशीच्या जातकांना हा आठवडा अत्यंत सकारात्मक बदलाची सुरुवात करू शकतो. दीर्घकाळापासून अपेक्षित मनोकामना पूर्ण होऊ शकतात. त्यामुळे आपल्या जीवनात नवीन संधीचा सामना करण्याची संधी मिळेल. नोकरी करणाऱ्या कन्या राशीच्या व्यक्तींना अप्रत्यक्षपणे एखादी विशिष्ट जबाबदारी मिळू शकते, ज्यामुळे त्यांची कारकीर्द उंचावण्यास मदत मिळेल. आपल्या प्राप्तीत वाढ झाल्याने संचित धन वाढेल. परदेशाशी संबंधित कामे करणाऱ्यांना या आठवड्यात अपेक्षित लाभ होईल, ज्यात आपल्या वैवाहिक जोडीदाराचे पूर्ण सहकार्य मिळेल. या आठवड्यात प्रकृतीच्या किरकोळ तक्रारी उद्भवण्याची संभावना कन्या राशीच्या जातकांना असल्याने आपणास आहारावर व आपल्या दिनचर्येवर विशेष लक्ष द्यावे लागेल. विद्यार्थ्यांना परीक्षेची किंवा स्पर्धेची तयारी करण्यात अधिक परिश्रम घ्यावे लागतील, जेणेकरून त्यांना अपेक्षित यशप्राप्ती होईल. संपूर्ण आठवड्यात आपल्या कामाचे लक्षपूर्वक नियोजन करावे. जास्तीत जास्त वेळ श्रम व ज्या प्रवृत्तीमुळे आपला व्यक्तिगत विकास व समृद्धी वाढण्यास मदत होऊ शकेल, अशा प्रवृत्तींसाठी जरूर वेळ द्यावा. तूळ राशीच्या जातकांसाठी या आठवड्यात प्रकृतीच्या काही किरकोळ तक्रारी उद्भवण्याची संभावना असल्याने प्रकृतीची योग्य ती काळजी घ्या. ऋतूजन्य विकार होणार नाहीत याची काळजी घ्या. आपल्या आहारावर नियमितपणे लक्ष द्या. विद्यार्थ्यांना अध्ययनात मेहनत करावी लागेल, तसेच त्यांना कठोर परिश्रमांचा सामना करावा लागू शकतो. अशावेळी धैर्याने आपली मेहनत निरंतरपणे चालू ठेवा. असे केल्याने आपणास अपेक्षित यशप्राप्ती होईल. व्यावसायिकांना त्यांच्या कामात त्रासदायक परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो. या आठवड्यात कार्यक्षेत्री आपणास सहकार्य व समर्थनाची आवश्यकता भासेल. सामान्य तणाव दूर करण्याचा प्रयत्न तूळ राशीच्या जातकांनी या आठवड्यात करणं आवश्यक आहे. प्रणयी जीवनात आपणास घाई करून चालणार नाही. सामंजस्याने मार्गक्रमण करण्याचा प्रयत्न करा. आपला वैवाहिक जोडीदार आपला आधार बनू शकेल. या दरम्यान आपणास त्यांच्याशी चर्चा करून समस्यांचे निराकरण करावे लागेल. हा आठवडा आपल्यासाठी वेळ काढूपणाचा आहे, परंतु ह्याच वेळी आपणास प्रकृती व आर्थिक स्थितीवर लक्ष देण्याची गरज आहे. धैर्याने व सामंजस्याने काम करून आपल्या लक्ष्याच्या दिशेने तूळ राशीचे जातक या आठवड्यात योग्य प्रगती करतील. वृश्चिक राशीच्या जातकांसाठी या आठवड्यात विभिन्न अनुभव येणार आहेत. आठवड्याच्या सुरुवातीसच पैशासंबंधी एखादी समस्या उद्भवू शकते, परंतु उत्तरार्धात अचानकपणे धनप्राप्ती झाल्याने आपली ही समस्या सहजपणे दूर होईल. आपणास आपल्या कार्यक्षेत्री योजनाबद्ध काम करण्यास तयार राहावे लागेल. त्यामुळे आपलाच फायदा होणार आहे. आपल्या व्यवसायाचा विस्तार करण्याचा विचार करत असाल तर आपल्या क्षमतेनुसार त्याचा विस्तार करण्याचा प्रयत्न
वृश्चिक राशीच्या जातकांनी ह्या आठवड्यात करायला काहीही हरकत नाही. प्रणयी जीवनात काही वाद होण्याची संभावना आहे. आपले दाम्पत्य जीवन सुखद असेल. आठवड्याच्या मध्यास कोर्ट कचेरी किंवा शासनाशी संबंधित कामासाठी धावपळ होण्याची संभावना आहे. ज्यांचे सामंजस्याने निराकरण करण्याचा प्रयत्न करावा. ह्या आठवड्यात एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीच्या भेटीने आपणास भविष्यात एखाद्या लाभदायी योजनेत सहभागी होण्याची संधी मिळू शकते. या संधीचा योग्य उपयोग करून आपल्या लक्ष्यप्राप्तीसाठी काम करावे. वेळेपूर्वी परिवर्तन आपल्या जीवनात नवीन स्थिती उभी करू शकेल, ज्यास आपणास सकारात्मक दृष्टीने पाहावे लागेल. या आठवड्यात वृश्चिक राशीच्या जातकांसाठी समस्यांचे निराकरण करण्यासाठी संवेदनशील होऊन काम करणे आवश्यक आहे. आपले व्यावसायिक लक्ष्यांक पूर्ण करण्यासाठी नवीन संधीचा सामना करावा लागेल. धनुराशीच्या जातकांसाठी हा आठवडा आनंददायी व समृद्धीकारक असा असणार आहे. आपण आपली दैनंदिन कामे सहजपणे पूर्ण कराल. प्रलंबित कामेसुद्धा ह्या आठवड्यात त्वरित पूर्ण होतील. सुरुवातीलाच मुलांशी संबंधित आनंदाची बातमी मिळाल्याने आपण खुश व्हाल. कारकीर्द, व्यावसायिक किंवा व्यक्तिगत कामासाठी जवळचा किंवा दूरवरच्या प्रवासाचे आयोजन संभवते, ज्यामुळे खर्चात वाढ होऊ शकते. या दरम्यान मित्र व हितचिंतकाच्या मदतीने आपण आपले अंदाजपत्रक संतुलित ठेवू शकाल. तसेच सर्व कामे वेळेवर पूर्ण करू शकाल. प्रेमात पडू इच्छिणाऱ्या धनुराशीच्या जातकांना ह्या आठवड्यात त्यांच्या जीवनात एखाद्या विशेष व्यक्तीचे आगमन होण्याची संभावना आहे. जे प्रणयी जीवन जगत आहेत त्यांचे जीवन मधुर व सुखद होणार आहे. वैवाहिक जीवन आनंदाने व समृद्धीने भरलेले असेल. एकंदरीतच हा आठवडा आपल्यासाठी उत्तम फलदायी व समृद्धीकारक होणार आहे, ज्यामुळे आपणास सुख, समृद्धी व प्रगतीच्या दिशेने मार्गक्रमण करण्याची उत्तम संधी मिळेल. मकर राशीच्या जातकांसाठी हा आठवडा अनुकूल असणार असून काही सकारात्मक व वृद्धीच्या समृद्धीच्या संधी मिळतील. आठवड्याच्या सुरुवातीस रोजगाराच्या शोधात असणाऱ्या मकर राशीच्या जातकांना यशप्राप्ती होईल. एखाद्या मित्राच्या मदतीने कारकिर्दीशी किंवा व्यवसायाशी संबंधित समस्या दूर होऊ शकते. कार्यक्षेत्री वरिष्ठांची कृपा व कनिष्ठांचे सहकार्य मिळेल. या आठवड्यात पूर्वी केलेल्या आर्थिक गुंतवणुकीतून लाभ होऊ शकतो. जमीन, घर यांच्याशी संबंधित वादात आपल्या बाजूने निकाल लागेल. हा आठवडा प्रणयी जीवनासाठी सुद्धा सकारात्मक असणार आहे. आपणास आपल्या प्रेमिकेशी संवाद साधून शंकेचे समाधान करण्याचा प्रयत्न करावा लागेल. मकर राशीच्या पती-पत्नींदरम्यान भावनात्मक जवळीक वाढल्याने आपले वैवाहिक जीवन सुखद होईल. आठवड्याच्या उत्तरार्धात एखाद्या धार्मिक किंवा मंगल कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. एखादी तीर्थयात्रासुद्धा संभवते. ह्या आठवड्यात आपणास आत्मनिरीक्षण व एकांतात वेळ घालवण्याची संधी मिळेल, जी आपल्या सामाजिक व धार्मिक वृद्धीस मदतरूप होईल. कुंभ राशीच्या जातकांसाठी या आठवड्यात काही महत्त्वाच्या आव्हानांचा सामना करावा लागण्याची संभावना असल्याने आपण सतर्क राहिलेले बरे. आळस व अहंकार ह्यांचा त्याग करणे आपल्यासाठी महत्त्वाचे असून वेळेवर काम करण्याची सवय लावण्याचा आपणास प्रयत्न करावा लागेल. संबंधात सुद्धा वेळेवर सामंजस्य दाखवून संवाद साधावा लागेल. व्यावसायिक सहकार्यानं सहकार्य करण्यासाठी सुद्धा वेळ काढून भागीदारी मजबूत करावी. कुंभ राशीच्या जातकांनी वैवाहिक जीवन सुखद होण्यासाठी आपल्या जोडीदाराच्या सहवासात वेळ घालवणे आवश्यक आहे. आपले आरोग्य व संबंध सुखद करण्यावर लक्ष केंद्रित करावे. वयस्कर व्यक्तींच्या सल्ल्याचे महत्त्व समजून घ्यावे. त्यांच्याशी सामंजस्याने संवाद साधावा. आठवड्याच्या उत्तरार्धात अचानकपणे आपल्यावर एखादी जबाबदारी येऊ शकते, जी पार पडण्यासाठी आपणास जास्त प्रयत्न करण्याची गरज लागेल. या दरम्यान आपणास धैर्याने व समर्थपणाने आपल्या कार्याचा व कामाचा सामना करावा लागेल. परीक्षा स्पर्धेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आठवड्याच्या अखेरीस एखादी खुशखबर मिळू शकते. आपल्या मेहनतीचे व प्रयत्नांचे यथोचित फळ कुंभ राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात मिळणार आहे. तेव्हा आपली तयारी निरंतर चालूच ठेवून मेहनत करणं हेच आपल्यासाठी योग्य आहे. मीन राशीच्या जातकांसाठी हा आठवडा यशदायी होणार असून वेळेवर कामं पूर्ण करण्यासाठी अधिक परिश्रम व धावपळ करावी लागेल. आपणास आपल्या वेळेचे व ऊर्जेचे योग्य नियोजन करावे लागेल, ज्यामुळे आपले लक्ष तुम्ही प्राप्त करू शकाल. पदोन्नतीची वेळसुद्धा आपणास अनुकूल होऊ शकते. आपण जर नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर ह्या आठवड्यात आपणास एखादी नवीन संधी मिळू शकते.
मीन राशीच्या प्रेमीजनांसाठी हा आठवडा अत्यंत अनुकूल असणार असून आपल्या प्रेमिकेकडून भेटवस्तू मिळाल्याने आपले मन प्रसन्न असेल. प्रकृती सामान्य राहिली तरी एखादी लहान समस्या मोठे स्वरूप धारण करणार नाही याची योग्य ती काळजी घ्या. आर्थिक बाबतीत सुद्धा हा आठवडा आपल्यासाठी सामान्याहून अधिक लाभदायी होऊ शकतो. घर जमीन ह्यांच्या खरेदी विक्रीत घाई करू नये. तसे करण्यापूर्वी आपल्या हितचिंतकांचा व मार्गदर्शकांचा जरूर सल्ला घ्यावा. त्यामुळे सामंजस्याने काम करण्यास व योग्य निर्णय घेण्यास आपल्याला मदतच होईल. हे होते मेष ते मीन या 12 राशींचे दिनांक 30 डिसेंबर 2024 ते 5 जानेवारी 2025 ह्या आठवड्याचे साप्ताहिक राशी भविष्य. पुन्हा एकदा तुम्हाला येणाऱ्या 2025साठी सगळ्यांना शुभेच्छा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. ज्यांनी आमचं चॅनेल अजून सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी कृपया सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करून यूट्यूबकडून त्याचं सर्वप्रथम नोटिफिकेशन मिळवा. धन्यवाद.